सीन आहे ना तो एक नंबर आहे तो। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि नवरात्र आता चालू झालेली आहे आणि आज आपण चाललो आहे तेच दर्शन करायला। रे रोड, चिंचपोकळी, 7 रस्त्याची माऊली आणि लालबाग वगैरे असे आपण जे जसे भेटेल तसे रूट आपण फॉलो करत जाणार आहे आणि दर्शन करणार आहे। रूट आता तुम्हाला सांगितलं मी, लोकेशन पिन मी सांगितली तुम्हाला कोणती आहे ती, आणि आता आपण जाऊन तिथे दर्शन करूया। आता आपण आलोय चिंचपोकळीची आई भवानीच्या इथे, जिथे चिंचपोकळीचा गणपती बसतो, चिंतामणी बसतो तिथे, आणि आपल्या समोरच आहे त्याचा मंडप, आणि आता आपण जाऊन तिकडे दर्शन घेऊया। तर आता आपण चिंचपोकळी चिंतामणीचा गणपती जिथे बसतो तिथे पोहोचलेलो आहे। तिथे चिंचपोकळीची आई भवानी पण आहे आपल्या समोरच। आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। आता आपण दर्शन केलं ते चिंचपोकळीची आई भवानी आहे, आणि आता आपण पुढच्या मंडपाकडे जाऊया। तर मंडळी आता आपण आलोय खेतवाडीच्या आईकडे। आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे। जसा महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती गणपतीची खेतवाडीमध्ये बसते, तशीच खेतवाडीची आई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी मूर्ती इथे बसली जाते। आणि आता आपल्या समोरच आहे ती, मी तुम्हाला दाखवतो। खूप मोठा मंडप आहे याचा, फक्त ते सिंहच खालून दिसतं आपल्याला, पण वरती मूर्ती आहे ती आता आपण आतमधून बघूया। खेतवाडीची आई, महाराष्ट्रातील सर्वात उंच देवी। तर आता आपल्या समोरच आहे खेतवाडीची आई, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती। हिची जी उंची आहे 35 फीट आहे, 35 फीट ही उंच मूर्ती आहे। बघा केवढी मोठी मूर्ती आहे, आपण पुढून बघूया। तर आता आपण बघितली खेतवाडीची आई, एक नंबर मूर्ती आहे, मस्त मूर्ती आहे, एकदम खूप मोठी मूर्ती आहे बघा। आता आपण पुढे जाऊया। इकडनं आपण आलो होतो, अशी चाळीमधून येता येता आपल्याला समोरच इकडे आपल्याला दिसते 7 रस्त्याचा माऊलीचा मोठा असा मंदिर इथे केलेला आहे। इथे हे बघा, आतमध्ये जाऊन बघूया आता आपण।
तर मित्रांनो आता आपण आला अजून एका फेमस अशा मंडळाच्या इथे आणि ते मंडळ आहे दगडी चाळ आणि ही एक फेमस देवी आहे आणि दगडी चाळ सगळ्यांना माहिती आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया, दर्शन घेऊया। आता आपण बघितले दगडी चाळची आई आणि आता आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो आता आपण आलोय रे रोडची महाराणी इथे, खूप आतल्या बाजूला आहे। तर तुम्ही इथे येणार ना तर जरा लवकर या, संध्याकाळच्या या रात्रीच्या वेळेला येऊ नका, खूप आतमध्ये आहे। आणि ही मागे दिसताना हा रे रोडच्या महाराणीचा मंडप आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। हा बघा एवढा मोठा मंडप आहे, हा बाहेरून दिसतोय। आता आतून बघूया आपण। आता आपण आतमध्ये चाललोय, बाहेरून आपल्याला मूर्ती दिसते पण पूर्ण मूर्ती बघायला आपल्याला आतमध्येच जायला लागतं। बघूया आतमध्ये जाऊन। आता आपण बघितली ना तिकडे ती रे रोडची महाराणी आहे आणि जरा पुढे आल्यावरच ना इथे रे रोडची कुलस्वामिनी आहे, मस्त एकदम मूर्ती आहे ही बघा। आता आपण आलोय रे रोडची मा इथे आणि इथे पण खूप मोठी मूर्ती इथे बसते आणि खूप आतल्या बाजूला आहे। आतमध्ये जाऊन बघूया आपण। आता आपण आलोय रे रोडची मा इथे बसते, एक मस्त सुंदर देवी इथे पण बसते आणि आपण इकडनं आलो होतो। हा पूर्ण रे रोड एरिया आहे, माझगाव डॉकयार्ड रोड आहे हा। आतमध्ये जाऊन बघूया आता आपण।
मित्रांनो आता मी आहे ना तुम्हाला रे रोडच्या ज्या फेमस देव्या आहेत आणि खूप मोठ्या देव्या आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि दगडी चायची आई तुम्हाला दाखवलेली आहे, चिंचपोकळी दाखवली, लालबागची दाखवली, 7 रस्त्याची माऊली दाखवली। आता मी आहे ना इथे व्हिडिओ एंड करतोय पण जायच्या पहिला ना मी तुम्हाला दाखवतोय इथला व्ह्यू। फक्त इथे आम्ही एक लास्टची देवी केली ना ती रे रोडची भवानी होती आणि आम्ही थोडा पुढे आलो इकडनं आहे बघा, हा मागे रोड दिसतो इकडनं पुढे आलो आणि तो माझ्या समोर जो सीन आहे ना तो एक नंबर आहे, तो दाखवतो तुम्हाला आणि मग व्हिडिओ इथे एंड। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करूया। भेटूया अशात नया एका व्हिडिओमध्ये। गुड बाय।